दिनाजपूर प्रांतामध्ये म्हणजे आत्ताच्या आसाम प्रांतामध्ये भौमासूर नावाचा असुर म्हणायला हरकत नाही, होती ती व्यक्ती. पण असुर कोणाला म्हणायचं? असुर ही कोणी जन्माला येणारी व्यक्ती नसते, ते मानवच असतात. पण त्यांची जी कृत्य असतात ती लोकांना त्रास देणारी असतात, लोकांना भयावह असं काहीतरी प्राप्त करून देणारी असतात, लोकांना त्रास देणारी असतात, म्हणून त्यांना असुर म्हणतात. तर भौमासूर मत्त झाला होता. का मत्त झाला होता? माजला होता, बेधुंद झाला होता. का? तर ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्याने वर प्राप्त केला होता. काय वर होता तो? तर अजिंक्य होण्याचा वर होता. युद्धामध्ये त्याला कोणीही जिंकू शकणार नाही असा वर प्राप्त केलेला होता. आणि म्हणून तो बेधुंदपणे सगळीकडे वाऱ्या करत होता. आणखीन स्वाऱ्या करून स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या तिन्ही लोकाला त्यांनी जिंकलं होतं. लोभ मुलानी पापानी. लोभ इतका असतो माणसाला की पापच त्याच्यापासून निर्माण होतं आणि पापाच्या मार्गाला जातं. त्याची हाव संपत नव्हती. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तर त्यांनी जिंकलंच. तिकडची संपत्ती ओरबाडून घेऊन आलाच. आपल्या राज्यामध्ये त्यांनी मोठी मोठी कोठारं भरून ती संपत्ती ठेवली. आणि त्याचबरोबर जिथे जिथे जाईल तिथून त्यांनी कुमारिका, कन्या पळवून आणल्या. काहीही वयाची असो ती आणायची, पळवायची, आपल्या बंदीमध्ये ठेवायची. आणि अशा 16,100 कुमारी कन्यका त्यांनी पळवून आणल्या होत्या सगळीकडून आणि आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवल्या होत्या. आणि त्या सगळ्यांबरोबर विवाह करण्याचा त्याचा मानस होता. इतकं दुष्ट कृत्य आचरणारा हा भौमासूर होता. आणि म्हणूनच तो सगळ्यांना त्रास देत होता. ह्या त्रासामधून इतकंच नाही तर शेवटच्या चरणात मी म्हटलं त्याप्रमाणे आदिती म्हणजे देवमातेची कानातली सुवर्ण कुंडले सुद्धा हिसकावून घ्यायला तो पुढे झाला होता. देवमाता ती भयचकित झाली. हे काय घडतंय? ती म्हणाली, थांब थांब भौमासुरा, थांब, मीच तुला काढून देते. तिच्या मनामध्ये वेगळी गोष्ट होती. देवमातेच्या मनामध्ये असं होतं की ती सुवर्णकुंड, देवमाता म्हणजे सगळ्या देवांची माता आदिती जिला म्हणतात ती, तिच्या कानामध्ये जी सुवर्ण कुंडले होती ती सर्वसाधारण बायकांना कसं वाटतं की आपले दागिने आपल्या लेकी सुनांना द्यावे, तसं देवमातेला सुद्धा वाटत होतं की लक्ष्मीला आपली कुंडलं द्यावी, कानातली सोन्याची कर्णफुलं द्यावी. तर तिने मनात योजना केली. तिला माहिती होतं ती देवमाता, तिला सगळं पुढे काय घडणार आहे ते माहिती होतं. ही पर्यायाने भगवान कृष्णाच्या हातात जाणार आहेत हे माहिती होतं. म्हणून ती त्याला म्हणाली, भौमासुरा थांब, देते काढून कुंडले निज करे, हे तू मनी माझिया. देते काढून कुंडले निज करे, हे तू मनी माझिया. वाटे योग्य नृपा जगी अससी तू, योग्य स्थळी द्यावया. वाटे योग्य नृपा जगी अससी तू, योग्य स्थळी द्यावया. देता दान जरी न घेईल करी, क्षत्रिय तो श्रीहरी. देता दान जरी न घेईल करी, क्षत्रिय तो श्रीहरी. जिंकोनी तुझ संगरी, वरील तो देईल पत्नी करी. गोपाल कृष्ण भगवान की. काय अर्थ निघतो ह्याच्यातून? थांब, तुला मी काढून देते माझ्या कानातले. तो हिसकावून घ्यायला निघाला होता. सांगितलं थांब, देते मी तुला काढून. मनात असं होतं की ही कुंडलं लक्ष्मीला मिळावीत. लक्ष्मीला मिळावीत तर ती कशी मिळतील? सध्या लक्ष्मी कुठे आहे? तर द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण हे विष्णू रूपाने वावरत होते आणि त्यांची पत्नी म्हणजे रुक्मिणी ही द्वारकेमध्ये वावरत होती. आता ती रुक्मिणीला कुंडलं मिळणार कशी मिळणार? तर नक्कीच हा भगवान कृष्ण त्याला ह्याचा वध करणार आणि ती कुंडलं नेऊन देणार. ह्या हेतूने कुंडलं काढून दिली. भौमासुराने काय केलं? ती कुंडलं घेतली आणि आपल्या राजधानीमध्ये गेला आणि राज्यात जाऊन आपल्या मातेला त्यांनी ती कुंडलं दिली. मातेच्या हातात कुंडलं दिल्याबरोबर माता चमकली. आई म्हणाली, अरे हे काय? त्यांनी सांगितलं, आदितीची कुंडलं काढून आणली आहेत कानातली. भूमाता ही भौमासुराची आई. भूमाता म्हणजे पृथ्वी, जमीन. ती भौमासुराची आई. आणि ती अर्थातच
अतिशय शीलवान होती, चांगल्या मनाची होती. भौमासुराचं हे कृत्य तिला अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट कृत्य त्याने केले, पण ती काही बोलू शकली नाही आपला पुत्र असल्यामुळे. कुंडलं घेतली, तिने हातात ठेवली, मनोमन तिने देवाची क्षमा मागितली. देवाला सांगितलं, देवा हे तुझ्यापर्यंत मी पोहोचवण्याची व्यवस्था नक्की करीन, तुझ्या मातेची कुंडलं आहेत ती. आणि मनातल्या मनात भौमासुराला म्हणाली, अरे भौमासुरा, हे तू काय कृत्य करतोयस? 16,100 तू कन्यका आणून ह्याच्यामध्ये ठेवलीस, बंदीगोपानामध्ये ठेवलेले आहेस, प्रत्यक्ष आदितीची कुंडलं काढून तू आणलेली आहेस. तुला म्हणू काय, तुला नरकासूर हेच नाव योग्य आहे. कारण तू अशी कृत्य करून कुठे जाणार आहेस? तर नरकात जाणार आहेस. आणि नरकात जे पापी असतात त्या सगळ्या पाप्यांच्या पेक्षा तू मोठा पापी आहेस, म्हणून त्याचं नाव नरकासूर असं प्रसिद्ध झालेलं आहे. त्याला काहीच वाटलं नाही भौमासुराला, त्याचं आपलं चालूच होतं. ही सगळी कृत्य देवर्षी नारद मुनींच्या कानावर गेली. नारद मुनी म्हणजे कोण? तर नारद, जे कुठेही रद्द नाहीत ते नारद. त्यांना सगळीकडे प्रवेश. आणि त्यांनी काय केलं तर बरेच लोक त्यांना कळीचा नारद म्हणतात. नाही, त्यांनी जे काही काम केलं ते जगदोद्धाराचंच काम केलं. जगात सर्वत्र शांतता, शिस्त, सगळ्यांचं चांगलं कसं होईल ह्याकडे त्यांचं नेहमी लक्ष असायचं. त्यांचं लक्ष भौमासुराकडे गेलं आणि त्यांनी बघितलं की हा भौमासूर माजलेला आहे, मत्त झालेला आहे आणि ह्याचा आता काटा काढणं आवश्यक आहे. आणि हे काम भगवान श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या सभेमध्ये, द्वारकेमध्ये नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, नारदांची स्वारी सभेमध्ये आलेली आहे द्वारकेच्या भगवान कृष्णांच्या. आणि देवा 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 देवा, तुम्ही आता धावायची वेळ आलेली आहे, आमच्याकडे धाव घ्यायची वेळ आलेली आहे. भौमासुराचं सगळं त्यांनी जे काही कृत्य आहे ते भगवंताला सांगितलं. आणि देवा आता खरंच तुम्ही धावा आणि संत सज्जनांचं, सामान्य जनांचं, स्त्रियांचं, अबलांचं रक्षण करावं, ही मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. कारण आमच्या पिताश्रीनी वर दिल्यामुळे हा भौमासूर माजलेला आहे. पिताश्री म्हणजे देवर्षी नारदांचे वडील ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांच्या वराने तो मत्त झालेला आहे. असं ऐकल्याबरोबर सभेत असलेले बलराम दादा चिडले. ते थोडे चिडणारे होते आणि म्हणाले, हे ब्रह्मदेव आणि हे महादेव त्यांची सगळे तपश्चर्या करतात, तप करतात आणि वर मागून घेतात सगळे असुर, आणि शेवटी निस्तराला इथे येतात आमच्याकडे. ते काही नाही, नारदा त्यांना सांगा तुमचं तुम्ही बघा. भगवान श्रीकृष्ण मनात हसले आणि त्यांनी दादांना शांत केलं आणि सभेला प्रश्न विचारला, बोला तुम्ही काय करायचं आता? औपचारिकपणा होता त्याच्यामध्ये, पण मनामधून काय करायचं ते त्यांनी ठरवूनच ठेवलेलं होतं. पण सभेला तर विचारलं पाहिजे. अक्रूराकडे हे करून विचारलं त्याने की अक्रूरा काय करूया? अक्रूर परमश्रेष्ठ असा भक्त होता, भगवान श्रीकृष्णांना अगदी व्यवस्थित जाणणारा. मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, देवा तुम्ही काय कराल ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असं सत्यभामा बाजूला बसलेली होती आणि तिला ह्या सभेच्या कामकाजामध्ये अतिशय रस होता आणि ती युद्धकला अतिशय उत्तम शिकलेली होती आपल्या पितृगृही, आणि त्याचबरोबर ती सारथ्यही शिकलेली होती. ती भगवंतांना म्हणाली, होती जवळी भामा, होती जवळी भामा, वदली नाथा सवे मला न्यावे. होती जवळी भामा, वदली नाथा सवे मला न्यावे. स्फुरण मनाला चढले, स्फुरण मनाला चढले, रणकौशल्या सवेच देखावे. कृष्ण 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 हरे हरे
रामा रामा आणि कृष्णा कृष्णा ह्यांची रामकृष्णांची स्तुती करणे अवतारी पुरुष आहे. भामिनी अष्टनायिकांपैकी एक. भगवान कृष्णाच्या 8 ज्या प्रिय पत्नी रुक्मिणी, भामिनी, त्यातली सत्यभामा. आणि ती सभेमध्ये बसलेलीच होती. म्हणाली, नाथ, आपण मला बरोबर न्यावं. मला स्फुरण चढलेलं आहे आता, आणि मला कधी एकदा तुमच्याबरोबर येऊन युद्ध करीन आणि त्या भौमासुराचा काटा आपण काढू असं मला झालेलं आहे. तर तुम्ही मला न्याच बरोबर. मी ह्या वेळेला तुमच्या बरोबर येणार. कृष्ण म्हणाले, भामे, अगं तू सुंदर, नाजूक, आणि तुला हा सगळा रणधुमाळी जमेल का, झेपेल का? ती म्हणाली, ते काही नाही, मी येणार म्हणजे येणार. आणि नाथा, तुम्हाला मी एक सांगते की ह्या सगळ्या ज्या 16,100 कन्यका बंदिवानात आहेत, बंदिवान करून ठेवलेल्या आहेत, त्यांची सुटका करायला नको का हो? त्यासाठी तरी मी नक्कीच येणार. असंख्य कन्या मध्यमात, असंख्य कन्या बंदित, कुणी नसे का जगीत यावाली. असंख्य कन्या बंदित, कुणी नसे का जगीत यावाली. करीना न्यायाच्या प्रतिकारा, मानिनी तदा बदली. ह्या अन्यायाचा मला प्रतिकार करायचा आहे, आणि म्हणून मी तुमच्या बरोबर येणार, आणि आपण युद्धाला जायचं, युद्ध करायचं, आणि या भौमासुराचा काटा काढायचा. कृष्ण म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतेस तर चल. वरवर त्यांनी जरी म्हटलं की म्हणतेस तर चल, पण त्यांना मनापासून ती बरोबर यायला हवी होती. कारण भगवंतांना माहिती होतं, भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की नरकासुराचा किंवा भौमासुराचा वध स्त्रीशी युद्ध केल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून आणि भामा, सत्यभामा हीच त्या बरोबर येण्याला योग्य आहे हे कृष्ण जाणून होते. फक्त पत्नीची जरा थोडीशी काळजी घ्यावी अशा दृष्टीने त्यांनी आधी म्हटलं, पण मनातून ती त्यांना यायला हवीच होती. त्याप्रमाणे सगळे युद्धाला सज्ज झालेले आहेत. इकडे प्रागज्योतिषपूर राज्यामध्ये काय होतंय ते बघूया. राज्याची स्थिती कशी होती ते बघूया. इतकं धन संपत्ती भौमासुराने लुटून आणलेली होती, अनेक कोठारं भरून ठेवलेली होती. आणखी संपूर्ण राज्याची तटबंदी इतकी भक्कम होती की कोणी चिटपाखरू सुद्धा तिथे येऊ शकलं नसतं. राज्याभोवती 7 खंदक होती. एका खंदकामध्ये खळाळतं पाणी, दुसऱ्या खंदकामध्ये वायू, तिसऱ्या खंदकामध्ये अग्नी, चौथ्यामध्ये श्वापद, पाचव्यामध्ये आणखीन विषारी नागसाप, असे 7ही खंदक त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींनी भरून ठेवले होते, जेणेकरून आपली ही नगरी सुरक्षित राहावी, कोणी त्याच्यावर स्वारी करू नये. म्हणजे हे बघा, तो स्वतः एवढा अजिंक्य म्हणून त्यांनी वर प्राप्त केलेला होता, तरी सुद्धा त्यांनी अशी व्यवस्था ठेवलेली होती. पण भगवान कृष्णाला, भगवंतांना काय हो त्याची महती, ते सगळंही पार करू शकतात. भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह निघाले आणि गरुडावरून थेट जाऊन त्या नगरीमध्ये पोचले. तिथे उतरले. आकाशमार्गे रथ बोलावून घेतला, आकाशमार्गे सैन्य बोलावून घेतलं, आणि सर्व तयारी झाल्याबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशीच, म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या रात्री, मध्यरात्री नंतर भगवान श्रीकृष्णाने प्रागज्योतिषपूर ह्या प्रांतामध्ये, त्या नगरीमध्ये भौमासुराच्या पांचजन्य शंख इतका जोरात फुंकला की अवघी नगरी खडबडून जागी झाली. आणि पहाऱ्यावर असलेला नूर दैत्य तो युद्धाला सज्ज झाला, पुढे आला. नूर दैत्याचं असं होतं, त्याला 5 तोंड होती, 10 हात होते, आणि 10 हातात वेगवेगळी शस्त्र अस्त्र घेऊन तो युद्धाला सज्ज झाला, युद्धाला पुढे आला. श्रीकृष्ण भगवान असते, सैन्यच होतं बरोबर. बघता 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 त्या मोर दैत्याची 10 तोंड आणि 5 तोंड, 10 हात, आणि सगळं काही त्यांनी खात्मा करून टाकलं. त्याचबरोबर आणखीन काही मोठे मोठे योद्धे पुढे आले, त्यांचाही त्यांनी व्यवस्थित तो परामर्श घेतला आणि धुवा उडवला. सगळं सैन्य बघता 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 नष्ट झालं आणि भौमासूर त्यांच्या समोर आला.
काही वेळेला भगवान कृष्ण चतुर्भुज होत असत आणि त्यावेळेला ते चतुर्भुज झाले, बरोबर सत्यभामाही होती आणि युद्धाला प्रारंभ झाला. भौमासूर आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध सुरू झालं. युद्ध जुंपले अतुल पराक्रमी कृष्ण भौमाचे, युद्ध जुंपले अतुल पराक्रमी कृष्ण भौमाचे, पुण्य पर्वणी रणमर्दाना तळपडले दो सेनेचे, पुण्य पर्वणी रणमर्दाना तळपडले दो सेनेचे. रथी महारथी किती पदार्थी, रथी महारथी किती पदार्थी पराक्रमाची शर्त उडे, रथी महारथी किती पदार्थी पराक्रमाची शर्त उडे. हा आला तो पडला वदती क्षणाक्षणाला जोश चढे, हा आला तो गेला वदती क्षणाक्षणाला जोश चढे. एक निभाले गदा तो मरे, एक निभाले गदा तो मरे, एक निभाले गदा तो मरे, टणकार होई धनुचा, एक निभाले गदा तो मरे, टणकार होई धनुचा. प्रलय काळची सृष्टी भासली वर्षाव पडे बाणाचा, प्रलय काळची सृष्टी भासली. चपल चपला रणी तळपते, चपल चपला रणी तळपते, सरसर सोडी शरभामा, चपल चपला रणी तळपते, सरसर सोडी शरभामा. युद्ध संपले अखेर झाली भामेने वधिले भौमा, युद्ध संपले अखेर झाली भामेने वधिले भौमा, भामेने वधिले भौमा, भामेने वधिले भौमा. जोरदार युद्ध झालं. सगळं आसमंत दणाणून गेलं, पृथ्वी हादरली आणि असं ते जोरदार युद्ध चालू होतं. आणि बघता 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 सगळे योद्धेही पडलेले होते. सत्यभामा एखाद्या विजेसारखी तळपत होती, बाण सोडत होती, युद्ध करत होती आणि एक वर्मी बाण तिने भौमासुरावर म्हणजेच नरकासुरावर सोडला आणि तो बाण लागून नरकासूर पडला. छान. नरकासूर पडल्याबरोबर सगळं जे सैन्य होतं ते इतस्ततः पसरलं आणि युद्ध भगवान कृष्णाने जिंकलं हे अर्थातच जाहीर झालेलं होतं. युद्ध जिंकल्यानंतर मरणांतिन चोयराणी ह्या उक्तीप्रमाणे नरकासुराचा विधिवत अंत्यविधी करण्यात आला आणि त्याचा पुत्र भगदत्त ह्याच्या हातात सर्व कारभार सोपवला भगवान कृष्णाने. भगवान कृष्णाची ही पद्धतच होती. त्याने भामेलाही सांगितलं होतं की आपल्या ह्या कुळाची पद्धत आहे की तू, भामेला त्यांनी सांगितलं होतं अगोदरच की भामे आपण आता युद्धाला जातो आहोत, आपल्या कुळाची पद्धत अशी आहे की आपण युद्ध जिंकल्यानंतर ते पुढचे जे कोणी वारस असतील त्यांच्या हातात सोपून आपण यायचं. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं भामेला कर्णफुलांच्या बाबतीत की भामे असं कर, तुला ती कर्णफुलं मिळतील की नाही तिकडे आदिती मातेची, तर ती तू आणून रुक्मिणीला दे. कारण असं आहे त्याच्या मागचं की सगळे रुक्मिणीला मानतात आणि तुला जरा कमी लेखतात ना, तर आता तू युद्ध जिंकून आलेली आहेस आणि ती कर्णफुलंही आणून तू तिला जर दिलीस तर तुझं महत्व वाढेल, तुझा सगळे जय जयकार करतील, तुझं श्रेष्ठत्व वाढेल, म्हणून तू ती तिला दे. ही सगळी कृष्णलीला त्याने आधीच करून ठेवलेली होती. त्यामुळे ती कर्णफुलं नक्की देवमाता आदितीच्या इच्छेप्रमाणे रुक्मिणीला मिळणार होती, म्हणजेच लक्ष्मी मातेला मिळणार होती. ही त्याच्या मागची कृष्णलीला. असो तर राज्यामध्ये गेले, भगदत्ताने सगळी भांडारं खुली केली जी काय होती ती आणि हवी ती संपत्ती घेऊन जा म्हणून सांगितलं. भूमाता प्रकट झाली. तिने भगदत्ताला सांगितलं भगवान कृष्णाचे पाय धरा आणि भगवान कृष्णाचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतला. भूमातेनेही सांगितलं की तुम्ही हे खूप चांगलं काम केलं, जरी माझा पुत्र गेलेला असला तरी तो वाईटच होता आणि तो जायला हवा होता, नाहीतर पृथ्वी तलावर हाहाकार माजला असता आणि सगळ्यांना त्याचा त्रास झाला असता, होत राहिला असता.
तर देवा तुम्ही जे काय 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 काम केलेलं आहे ते अतिशय योग्य असे केलेलं आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी कृष्णाचा जय जयकार केला. ती संपूर्ण जनता सुद्धा या त्रासाला कंटाळलेली होती, त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि त्याचबरोबर ज्या 16,100 कन्यका होत्या त्यांनाही खूप आनंद झाला. त्या त्याच्यातून सुटल्या कैदेतून. मात्र त्या कृष्णाला म्हणाल्या, देवा तुम्ही आमचा आता हा सुटका केलेली आहे, आम्ही जर आमच्या घरी गेलो, स्वगृही गेलो, तर आमचा कोणी स्वीकार करणार नाही. समाज असा आहे की भौमासुराच्या बंदीतल्या कन्या आम्ही कसा स्वीकार करणार, आमचा कसा स्वीकार होणार, तर तुम्हीच आमचं काय ते करा. हे ऐकल्याबरोबर सत्यभामा म्हणाली, नाथ तुम्ही ह्यांच्याशी विवाह करा. ह्यांच्याशी तुम्ही विवाह केला तर ह्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल, अन्यथा ह्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल. त्याच्यामध्ये देवकन्या सुद्धा होत्या, मानवकन्या होत्या. सगळ्यांना समाज प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी साक्षात सत्यभामेने आपल्या पतीला सांगितलं. कोण म्हणेल स्त्रिया मत्सरी होत्या म्हणून किंवा आहेत म्हणून, त्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. मत्सर नाही, उलट तिने कैवार घेतलेला आहे त्या राजस्त्रीने ह्या 16,100 स्त्रियांचा. त्याचप्रमाणे कोण म्हणेल की स्त्रिया दुर्बल होत्या, साक्षात नरकासुराचा वध एका स्त्रीच्या हातून झालेला आहे, सत्यभामेच्या हातून झालेला आहे. किती गोष्टी आपल्याला ह्याच्यातून शिकण्यासारख्या आहेत, लक्षात आणण्यासारख्या आहेत. आणि अशा प्रकारे सगळीकडे आनंद झालेला आहे आणि सगळ्यांनी कृष्णाचा जय जयकार सुरू केलेला आहे. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय बोला हो. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय बोला हो. हृदय सिंहासनी कृष्ण पूजोनी आनंदाने डोला हो. हृदय सिंहासनी कृष्ण नरकासुराचा वध करून सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण त्या 16,100 कन्यकांसह द्वारकेला रवाना व्हायच्या तयारीत असतानाच इंद्रदेवांचं तिथे आगमन झालं. बऱ्याचशा सुरकन्या ज्या होत्या त्याही ह्या 16,100 मध्ये होत्या. तर त्यांचे आभार मानले इंद्रदेवाने आणि त्यांचा सत्कार करायला स्वर्गात बोलवून घेतलं. भगवान कृष्णाने काय केलं की 16,100 कन्या ह्या सगळ्या ज्या द्वारकेत पाठवायच्या होत्या त्यांच्यासाठी विश्वकर्म्याला सांगून तेवढे महाल बांधून घेतले आणि त्यांची तिकडे रवानगी केली, सैन्याची रवानगी केली. आणि आपण स्वतः सत्यभामेसह स्वर्गात ते सत्काराचा स्वीकार करण्यासाठी गेले. आणि मंडळी तिथून येताना जेव्हा इंद्रदेवाने विचारलं तुम्हाला काय देऊ आम्ही, ह्याबद्दल प्रेझेंट आपण म्हणतो, काय देऊ, तर त्यांनीच सांगितलं की तिथे असलेलं जे पारिजातकाचं झाड आहे ते सत्यभामेला द्या, ते तिला आवडेल. आणि ते स्वर्गातून इंद्राने सत्यभामेला दिलं आणि ते झाड पृथ्वी तलावर येऊन सत्यभामेच्या महालाच्या बाहेर त्यांनी लावलं आणि ते बहरलं. त्याची कथा पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा ती कथा वेगळी आहे, ती कधी वेळ आली तर सांगेन. आता ह्या ठिकाणी ज्या दिवशी ह्या नरकासुराचा वध झाला तो दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी आणि ब्रह्ममुहूर्त 3:30-4चा आत्ताच्या भाषेत सांगायचं तर वेळ. आणि त्यावेळेला नरकासुराचा वध झाला म्हणून त्यावेळेला सर्व
पृथ्वीवरच्या स्वर्गातल्या लोकांनी, यक्ष गंधर्वांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली ज्या वेळेला या नरकासुराचा वध झाला त्यावेळेला. आणि पृथ्वीवरच्या लोकांनी आपापल्या दारामध्ये अभ्यंग स्नान केलं, दिवे लावले, गोड पदार्थ करून देवाला नैवेद्य दाखवला, त्याची देवाणघेवाण केली, नवीन वस्त्र घातली, नवीन कपडे घालून देवदर्शन केलं. आणि असा हा आनंद सोहळा द्वापार युगापासून आज तागायत चालू आहे आणि जो आपण आताही साजरा करणार आहोत 4 दिवस दिवाळी साजरी. तर ह्या दिवाळीसाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा मी देते. आपण पूर्व पद्याकडे आता वळणार आहोत. तत्पूर्वी आज या ठिकाणी कार्यकारिणीने मला कीर्तन करायची संधी दिली, दिवाळी प्रित्यर्थ नरकासुराच्या वधाचं आख्यान सांगायची जी काही संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आज मला साथीला प्रसन्ना घाटे तबल्यावर आणि स्वप्नील परांजपे हार्मोनियमवर साथ करीत आहेत, त्यांचे मनःपूर्वक आभार. आम्ही कीर्तनकार नेहमी म्हणतो की हार्मोनियम आणि तबला हे आमचे हात आहेत आणि जर का हा हार्मोनियम तबला नसेल तर नसेल तबला तर कीर्तनकार दबला, अशी आमची पद्धत आहे म्हणायची आणि ते अतिशय सत्य आहे. थोडीशी साथ आम्हाला चांगली मिळते त्यामुळे आणखीन कीर्तनाला रंग येऊ शकतो. तुम्ही कितपत तुम्हाला आता सगळ्यांना आवडलंय माहीत नाही मला, पण जे काही आहे ते गोड मानून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करीन. आणि जणू काही दिवाळीचा जो फराळ आहे त्याच्यातला एक भाग असं समजा आणि हे गोड मानून घ्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती सगळ्यांना करते आहे. त्याचबरोबर हे कीर्तनाचं आख्यान तयार करायला मला हरिभक्तीपरायण टिळक बाई आणखीन भटबाई यांची मदत झालेली आहे, त्यांचेही मी मनापासून आभार मानते आहे. आणि कुणाचे राहिले असल्यास त्यांचेही आभार. आणि आपण आता पूर्वपद्याकडे वळूया. आनंदाचे डोही आनंद तरंग, तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे हा आनंद आपण भक्तिभावाने साजरा करायचा, भगवंताची भक्ती करून साजरा करायचा आहे आणि आपली विहित कर्म करत राहायचं आहे. हे जे काही त्यांनी सांगितलंय ते आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद मिळेल. भक्तीत अंतर तुझ्या कधी नसावे, मागे पुढे अमुचिया प्रभू तू असावे. त्वा भक्त वत्सलशा धरिलेस नावा, या दीनदास भक्ता पदिरे विसावा. हे चिदान देगा
ह्या सगळ्या